नमस्कार, मी साटम. मी ते वर्कशॉपमध्ये ना आता सर्व आटपलेलं आहे, तर शूट करायला आलेलो आणि एक देवी मला दिसली. थेट वाशीला जाणार आहे देवी. परत बघायला मिळेल, दर्शन घ्यायला वेळ मिळेल की नाही माहिती नाही, म्हणून आता शूट करतोय. इंटरेस्टिंग 2 गोष्टी मला जाणवल्या ना, त्या मी प्रकर्षाने सांगणार आहे तुम्हाला. पहिलं तर कोपरी गावात बसते ही देवी. सरस्वती संगम म्हणून मंडळ आहे, त्यांची ही देवी आहे. इंटरेस्टिंग म्हणजे नवदुर्गांची प्रभावळ मी पहिल्यांदाच बघतो. म्हणजे पहिली तर मुख्य देवी आणि मुख्य देवी बरोबर 9 मुखवटे आहेत, अजून 8 सॉरी 9वी देवी आणि 8 मुखवटे. तुम्ही बघू शकता इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि असुराच्या डोक्यावर पाय ठेवलाय. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, जी आत्तापर्यंत मी शेकडोनी गणपती बघितलेत, शेकडोनी देव्या बघितल्यात, पण अशी कुठलीही देवी नाहीये. स्वयंभू देवींमध्ये सुद्धा अशा प्रकारची गोष्ट मी नोटीस केली नव्हती. ती म्हणजे देवी हसरी आहे. ही गोष्ट मी पहिल्यांदा नोटीस केली. त्याच्यानंतर मी विचारलं तर कळलं हा पेटंटेड फेस आहे त्यांचा. मला खूप भन्नाट वाटलं बघून, कारण असं चैतन्यमय वातावरणात जर आपलं दैवत आपल्याकडे आलं ना, तर सर्व गोष्टी सुखी होतात. नाहीतर वेगवेगळे प्रयोग होतात देव्यांच्या आणि गणपतींच्या मूर्तीबरोबर. ते मला काय पटत नाही, कारण पाहुणा म्हणून येतो, त्याला कायमच कष्ट दिले तर आपल्याला पण आयुष्यभर कष्टच होणार आहे. त्यापेक्षा हसत आणलं आणि हसत परत पाठवणी केली ना, तर आयुष्यात भरभराटी येईल असं मला वाटतं.